हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कसे आहेत सर्व? मजेत आहेत ना? मुलांनो, आपण गेल्या तासाला बाबांचे पत्र हा पाठ शिकलेलो होतो. बरोबर आहे? त्या पुढील जो पाठ आहे, मीनूचा जलप्रवास, हा आपल्या अभ्यासक्रमातून स्किप केलेला आहे, वगळण्यात आलेला आहे. तर त्यापुढील जो कवितेचा पाठ आहे, तो आज आपण पाहणार आहोत. हा बघा मुलांनो, पाठ क्रमांक 12 कवितेचा पाठ आहे, चंद्रावरची शाळा. हा आज आपण शिकणार आहोत. कोणता पाठ आहे? पाठाचं नाव आहे चंद्रावरची शाळा. हे कवितेचा पाठ आहे आणि त्याचे कवी कोण आहेत? चारुता पेंढारकर. कवयित्री कोण आहे? चारुता पेंढारकर. हे त्याच्या कवयित्री आहेत. आता मुलांनो, आपण कोणत्या शतकात आहोत? तर आता आपण 21व्या शतकात पदार्पण केलेलं आहे. बरोबर? हे 21वं शतक चालू आहे. तर ह्या 21व्या शतकामध्ये शाळा कशा प्रकारे भरणार आहे ह्याचं काल्पनिक चित्रण या चंद्रावरच्या शाळेमध्ये केलेलं आहे. आता पाहूया. आता आपण रोज शाळेत येतो. आता सध्या तरी आपण शाळेत नाही येत आहोत. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे आपण सध्या तरी ऑनलाईनच शिक्षण शिकत आहोत. परंतु आपण शाळेत यायचे तेव्हा आपण कसे यायचे? रेग्युलर युनिफॉर्म असायचा, आपली पाण्याची बॉटल, टिफिन, आपलं दप्तर आणि आपले जसे तास असतील त्याप्रमाणे आपण काय घेऊन यायचे? आपले सिलेबसनुसार आपण पुस्तकं घेऊन यायचे. बरोबर ना? बरोबर आहे ना? जसे तास असतील, अभ्यासाचे तास असतील, सब्जेक्ट असेल, त्यानुसार तुम्ही रोजचे पुस्तकं आणि वह्या घेऊन यायचे. बरोबर? रोज सकाळी तुमची शाळा 7 वाजता असायची. तुम्ही 12:30पर्यंत सुटायचे. शाळा सुटायचे आणि मग तुम्ही घरी जायचे. हे तुमचं रेग्युलर रुटीन होतं. बरोबर? परंतु आता या चंद्रावरची शाळा या कवितेमध्ये कवीने काल्पनिक चित्रण केलेलं आहे. बरोबर आहे? ते चित्रणात आपण पाहणार आहोत. पहिला आपण कविता वाचा. 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा, चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. छोट्या छोट्या यानांतून शाळेत जातील मुले, बटन दाबतात शाळेचे दार होईल खुले. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती, ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट, जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. पिटीचा तास कसा होतो ते पाहाल, एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास, चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा. आता मुलांनो, या कवितेमध्ये काल्पनिक चित्रण केलेलं आहे. आता आपण काय करत आहोत? म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारे परिवर्तन घडत आहे, बदल घडत आहेत. तर आता पुढच्या युगामध्ये जर बदल घडून आले तर या बदलामध्ये ही शाळा कशी असेल? आता चंद्रावरती पण आपण पदार्पण केलेलं आहे. बरोबर आहे? तर या चंद्रावरती शाळा कशी असेल हे आपण आता या कवितेमार्फत पाहणार आहोत. चला तर पाहूया. 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा, चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. आता बघा, आपण रोज शाळेत जातो. आपल्याला काय दिसतं वर्गामध्ये? तर बोर्ड आहे, आपला ब्लॅक बोर्ड असतो, खडू आहे आणि फळा असतो. रंगीत कलर चॉक्स असतात, त्या चॉकने टीचर बोर्डवर लिहितात. बरोबर? आणि त्याच्यावरती तुम्हाला शिकवलं जातं. काय लिहून द्यायचं असेल तर टीचर त्याच्यावरून तुम्हाला त्या फळ्यावरती लिहिल्यावरती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहत असतात. बरोबर आहे ना? तर मुलांनो, ह्या 21व्या शतकामध्ये मात्र तसं नसणार आहे. जेव्हा चंद्रावरती शाळा भरणार आहे तेव्हा चंद्रावरच्या शाळेमध्ये खडू आणि फळा नसणार आहे. काय नसणार आहे? खडू आणि फळा नसणार आहे. कवयित्री म्हणत आहे, कवयित्रीने अशी कल्पना केली आहे की हे 21वे शतक आहे, हे यंत्रयुगाचे शतक आहे. या शतकात थेट चंद्रावर शाळा भरेल आणि चंद्रावरच्या शाळेत शिकण्यासाठी खडू आणि फळा ह्याची गरज नसणार आहे. आता आपल्याला शिकण्यासाठी जशी खडूची आणि फळाची गरज असते, तर तेथे चंद्रावरच्या शाळेत ह्या फळाची आणि खडूची काही गरज नसणार आहे. छोट्या छोट्या यानांतून शाळेत जातील मुले, बटन दाबतात शाळेचे दार होईल खुले. आता आपल्याला शाळेत जायचं असतं तर आपण
कोणाकोणाचे पॅरेंट्स स्कूटीवरून सोडतात, तर काही चालत येतात मुलं शाळेमध्ये, तर काही बसने येतात, काही ऑटो रिक्षाने येतात, बरोबर. लांब राहत असेल तर बसने येतात, बरोबर आहे की नाही. आणि जे जवळ राहतात ते पायी चालत जातात शाळेमध्ये. पण ह्या चंद्रावरच्या शाळेमध्ये मुलांना कशाने जायचं आहे, तर यान म्हणजे अंतरिक्ष जाण्यातलं जे यान असतं ना. आता आपण कसं वाहतुकीसाठी बस, कार, रिक्षा याचा वापर करतो, तसं अंतराळात फिरण्यासाठी, चंद्रावरती जाण्यासाठी यानाची म्हणजे अवकाशयानाची म्हणजे स्पेसशिपची गरज आहे. कसली गरज आहे? यान म्हणजे स्पेसशिप, याची गरज आहे. आणि जेव्हा बटन दाबतील, आता आपली कशी घंटी, शाळेची घंटा वाजल्यावरती शाळा सुरू होते, पण येथे काय केलं जाईल, 21व्या शतकामध्ये जेव्हा चंद्रावर शाळा भरेल तेव्हा बटन दाबल्यावरती शाळेचं दार खुल्लं होणार आहे, बरोबर. चंद्रावरच्या शाळेत छोट्या छोट्या अवकाशयानांतून मुले जातील. एक बटन दाबले की शाळेचे दार उघडे होईल. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती, ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. आता आपण रोज शाळेत येताना रोज आपल्याकडे काय असतं, दप्तराचं ओझं असतं, वेगवेगळे विषय असतात, वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं असतात आणि आपल्याला हे न्यावंच लागतं. नाही तर टीचर मारतात ना, ओरडतात ना टीचर, की आज हा आणलं ना, आज टेक्स्टबुक नाही आणलं, आज वर्कबुक नाही आणलं. टीचर मग नोट राईट डाऊन करून देतात ना, बरोबर ना. हे तुम्हाला दप्तराचं ओझंच असतं, रोज ते ओझं घेऊन जावं लागतं ना शाळेमध्ये. पण चंद्रावरच्या शाळेमध्ये जाताना मुलांना या ओझ्याची गरज नसणार आहे, पण त्यांच्या पाठीवर कसलं ओझं असणार आहे, ऑक्सिजन सिलेंडर त्यांना न्यावा लागणार आहे. कारण की जसजसे आपण वरती जातो तशी हवा विरळ होत जाते, म्हणजे हवा कमी कमी होत जाते, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं आपल्या म्हणजे समुद्र सपाटीपासून जसजसं वरती जावं तसतसं ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होत जातं. म्हणून आपण जेव्हा पर्वतावर वगैरे जातो, डोंगरावर जातो, तेव्हा आपल्याला काय लागतं, श्वास घ्यायला त्रास होतो की नाही, ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. आणि हा श्वसन मार्ग व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, तर ऑक्सिजन सिलेंडरची गरज आहे. म्हणून आपल्याला काय न्यावं लागणार आहे, ऑक्सिजनचा सिलेंडर आपल्याला पाठीवरती न्यावा लागणार आहे. दप्तराचं ओझं नसणार आहे, मात्र विद्यार्थ्यांच्या पाठीवरती दप्तराचे ओझे नसले तरी पाठीवरती प्राणवायूचे म्हणजेच जे आपलं ऑक्सिजन असतं ना, त्यांचे नळकांडे त्यांना न्यावे लागणार आहेत, असं कवयित्री सांगते. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट, जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. आता बघा, स्पेसमध्ये गेल्यावरती ह्या म्हणजे आता आपण रोज जेव्हा शाळेत जातो तेव्हा आपल्याला रोज टिफिनमध्ये काय टीचर आणायला सांगतात, भाजी पोळी आणायला सांगतात, घरी बनवलेले पदार्थच आणायला सांगतात. नाही तर टीचर ओरडतात की नाही, मॅगी नाही आणायची, बिस्किट आणायचं नाही, चॉकलेट्स आणायचे नाही, बरोबर. जे तुमच्या घरामध्ये शिजवलं जातं तेच तुम्ही टिफिनला आणायचं, असं टीचर्स वारंवार सांगतात की नाही. नाहीतर मग टीचर ओरडतात. आणि दॅट इज अ गुड हॅबिट, भाजी पोळी खाणं ही चांगली सवय आहे ना, म्हणून टीचर सांगतात की नाही. तर आता तुम्ही जेव्हा जाणार या स्पेसमधून, चंद्रयानातून जाणार आहेत, तर कवयित्री सांगते की भाजीपोळीच्या डब्याची आता कटकट राहणार नाही आणि जेवणासाठी गोडगोळी पटकन घ्यायची आहे, जेणेकरून कारण जेवणाची एक गोड गोळी पटकन घेतली की पोट भरेल. आता अवकाशयानामध्ये जेव्हा स्पेसमध्ये जातो, अंतराळात जेव्हा जातो अवकाशात, तेव्हा म्हणजे तेथील वजन हे खूप कमी असल्यामुळे माणूस हवेमध्ये तरंगतो आणि वस्तू कोणतीही वस्तू असो, खाण्याची असो कोणतीही वस्तू असो, ती काय होते, हवेत तरंगली जाते. त्याच्यामुळे तुम्हाला काय घ्यावी लागणार आहे, जेवणाची गोळी पटकन आपल्याला तोंडात टाकायची आहे, जेणेकरून तुमची भूक भागणार आहे. पीटीचा तास कसा होतो ते पाहाल, एक उडी मारताच तसे तरंगत राहाल. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की अवकाशामध्ये आपलं वजन आहे ते खूप कमी भरलं जातं, त्यामुळे माणूस चालू शकत नाही, तेथे फक्त उड्या मारतो, म्हणजे तो हवेत तरंगत राहतो. आणि या चंद्रावरच्या शाळेमध्ये पीटीच्या तासाची गंमतच येईल. का माहिती आहे, एक उडी मारतात जो तो काय करेल, वरचे वर म्हणजे हवेतच तरंगत राहणार आहे. किती मजा वाटेल ना. आता तुम्ही इकडे शाळेमध्ये खेळतात, पडतात, रडतात, पण तुम्हाला खेळायला आवडतं, हो की नाही. तसाच हा पीटीचा तास जेव्हा अवकाशात म्हणजे चंद्रावरती जेव्हा खेळला जाईल, तेव्हा
तुम्हाला एक उडी मारताच तरंगत राहावं लागणार आहे. किती मजा येईल मग, हो की नाही? दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास. चंद्रावरती पोचलात की झालातच पास. आता आपण जेव्हा पूर्ण वर्ष अभ्यास करतो, परीक्षा देतो, तेव्हा आपण शाळेमध्ये पास होतो की नाही? परंतु या चंद्रावरच्या शाळेत जो पोचला, तेथे पोचला, तोच काय झालेला आहे? पास झालेला आहे. आणि फक्त अभ्यासासाठी फक्त त्यांना बटणं दाबायची आहेत. दुसरा काय अभ्यास करायचा आहे का? नाही. म्हणजे किती हे प्रगत युग आहे असं कवयित्री दाखवत आहे. अभ्यास करणे म्हणजे फक्त बटणे दाबायची. फक्त चंद्रावर गेलात की तुम्ही पास झाले असे समजलं जाणार आहे. बरोबर आहे ना? अशी असेल भारी चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा. आता मुलांनो, आता या चंद्रावरची शाळा ही कशी असणार आहे? आगळीकच असणार आहे. आपल्या शाळेपेक्षा कशी असणार आहे? वेगळीच आहे. ही कल्पनाशक्ती आहे. बरोबर? आणि ही शाळा सर्वांना भारी वाटणार आहे. अशा प्रकारे आपल्याला चंद्रावरची शाळा म्हणजे एक खूप आगळीवेगळी आपल्यासाठी असणार आहे. चंद्रावरच्या शाळेमध्ये फक्त आपल्याला चंद्र आणि चांदण्यांशी खेळायला मिळणार आहे. आता जिथे आपण शाळेत खेळतो तर आपले मित्र मैत्रिणी, कधी कधी आपले वर्ग शिक्षक वगैरे असतात आपल्यासोबत खेळायला, PTचे टीचर्स असतात खेळायला, बरोबर की नाही? तर तिथे चंद्रावरच्या शाळेमध्ये तुम्हाला कोणाशी खेळायचं आहे? तर चांदण्यांशी खेळायला मिळणार आहे. असं हे कवितेचं वर्णन चंद्रावरची शाळा चारुता पेंढारकर यांनी या कवितेमार्फत केलेलं आहे. बरोबर? तर आता आपण आता आपला ह्याचा पाठ पूर्ण झालेला आहे कवितेचा. तर आता आपण गृहपाठ पाहूया. बघा मुलांनो, पान क्रमांक 56 पहा. चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल? तर त्याचं उत्तर आहे चंद्रावरती शाळा 21व्या शतकात भरेल. प्रश्न क्रमांक 2 पहा. चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल? त्याचं उत्तर आहे चंद्रावरच्या शाळेत जाताना पाठीवरती दप्तराचे ओझे नसेल. चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही? तर त्याचं उत्तर आहे चंद्रावरच्या शाळेत भाजीपोळीच्या डब्याची कटकट राहणार नाही. प्रश्न क्रमांक 4 पहा. चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल? त्याचं उत्तर आहे चंद्रावरच्या शाळेत फक्त बटणे दाबून अभ्यास करावा लागेल. प्रश्न क्रमांक 2 पहा. प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 1 आहे चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते? त्याचं उत्तर आहे चंद्रावरच्या शाळेत दप्तर न्यावे लागत नाही, केवळ बटणे दाबूनच अभ्यास केला जातो. त्यामुळे चंद्रावर पोचले की शाळेत पास केले जाते. बरोबर ना? प्रश्न क्रमांक 2 पहा. चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे? त्याचं उत्तर आहे चंद्रावरच्या शाळेत PTच्या तासाला सगळे तरंगत राहणार, शिवाय इतर कुठलेही खेळ नसल्यामुळे आभाळातल्या चांदण्यांशीच खेळावे लागणार आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. पटपट सारखे शब्द येणारे लिहा. त्याचं उत्तर आहे खटपट, झटपट, फटफट, वटवट, झटझट. प्रश्न क्रमांक 4 पहा. तुम्ही डब्यात रोज कोणकोणते पदार्थ नेता? त्यांची नावं लिहा. त्याचं उत्तर आहे पोळी भाजी, पोहे, उपमा, शिरा हे आपण पदार्थ टिफिनला आणतो ना, डब्याला नेता. प्रश्न क्रमांक 5 पहा. कोणतेही पदार्थ कोणकोणते पदार्थ डब्यात आणायचे नाही असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात? तर द्रव पदार्थ, वर्गात घाण होईल असे पदार्थ, आरोग्यास घातक असलेले पदार्थ आणि महागडे पदार्थ आपल्या टीचर्स आपल्याला कधीही शाळेत आणायला सांगत नाही. आता पुढील प्रश्न पहा. योग्य कारण निवडाव आणि त्याला काय करायचं आहे? टिक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 1. चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल, कारण? त्याचं उत्तर आहे चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे सिलेंडर न्यावा लागणार आहे. हा ब आहे तो पर्याय योग्य आहे, म्हणून आपण त्याला टिक केलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. चंद्रावरती एक उडी मारताच तरंगत राहतात, कारण? त्याचं उत्तर आहे चंद्रावर गेल्यावरती गुरुत्वाकर्षण कमी होते, म्हणून ते तरंगतात. हा पर्याय योग्य आहे, म्हणून आपण त्याला टिक केलेला आहे. आता पेज नंबर 58 पहा मुलांनो. पहिला प्रश्न आहे शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा आणि लिहा. रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत आपल्याला. मुले खुले, कटकट खटपट, पहाल रहाल, शाळा खेळा. प्रश्न क्रमांक 2 पहा. कवितेत आलेला इंग्रजी शब्द शोधून येथे लिहायचा आहे. इंग्रजी शब्द कोणकोणते आलेले आहेत? तर
यान, सिलेंडर, ऑक्सिजन, पेटी, पास, बटण हे इंग्रजी शब्द या कवितेमध्ये आलेत, ते आपण इथे लिहिलेले आहेत. बरोबर आहे. तर हा दुसरा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3 पहा. समानार्थी शब्द लिहायचा आहे. चंद्र, शशी. शाळा म्हणजे विद्यालय. जेवण म्हणजे भोजन. आता विरुद्धार्थी शब्द लिहा. प्रश्न क्रमांक 4. भारी, हलके. खुले, बंद. पटपटच्या विरुद्ध आहे सावकाश. बरोबर. आता बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. म्हणजे आपण कसं हा बोललेला आहे, तो बोललेला आहे, की ह्याने सांगितलेलं आहे, तो म्हणाला, असे जे शब्द असतात त्याला आपण काय टाकतो, ह्या 2 अवतरण चिन्हामध्ये टाकतो. त्याला दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात. आता बघा काय म्हणजे वाक्य काय येऊ शकतं. गणेश आईला म्हणाला की कधीही चुकीचे वागणार नाही. आता हे कोणतरी सांगत आहे, एखाद्याला सांगत आहे की गणेश असं म्हणाला आईला की तो कधीही चुकीचं वागणार नाही. म्हणजे एखाद्याच्या तोंडून जे वदलेलं वाक्य असतं ना, ते दुहेरी अवतरण चिन्हात टाकलं जातं. ते कसं टाकलं जातं ते बघा. गणेश आईला म्हणाला. आता जो म्हणालेला आहे म्हणून त्याला आपण काय टाकलेलं आहे, मी कधीही चुकीचे वागणार नाही. आणि अवतरण चिन्ह पूर्ण केलेले इकडे स्टॉप दिलेला आहे. बरोबर. प्रश्न क्रमांक 2 पहा. ताई दादाला म्हणाली, मला उद्या शाळेत सोडशील का? आता कोण म्हणालेला आहे? ताई दादाला म्हणाली. काय म्हणाली? आता कोण म्हणालेलं आहे? ताई म्हणाले. म्हणून ज्याने म्हटलेलं आहे, ज्याच्या तोंडून वदलं गेलेलं आहे, त्याला आपण अवतरण चिन्हामध्ये टाकतो. म्हणून मला उद्या शाळेत सोडशील का? हे ताई म्हणाले हे वाक्य ताईने तोंडून वदलेलं वाक्य आहे, म्हणून त्याला आपण काय केलेलं आहे, अवतरण चिन्हामध्ये, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये टाकलेलं आहे. बरोबर. मुलांनो, हाच तुमचा काय आहे, आजचा होमवर्क आहे. घरीच राहा, सुरक्षित राहा. आपण भेटत आहोत पुढच्या तासाला. तिथपर्यंत बाय मुलांनो.